नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह। लातूरमधला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आज विधानभवनात गाजलेला आहे। लातूर शहराचे आमदार असणाऱ्या अमित देशमुख यांनी लक्षवेधी प्रश्नाच्या तासामध्ये एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्या प्रश्नाला राज्याचे त्या विभागाचे मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर पण दिलेलं आहे। तो विषय असा आहे, लातूरच्या औसा रोड या भागामध्ये तुळजाभवानी नगर नावाचा एक भाग आहे। मोठा असा परिसर आहे, दाट लोकवस्ती असणारा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून या भागातली लोक एक रोड वापरत होती। तो रोड अचानकपणे बंद करण्यात आलेला आहे। मागच्या वर्ष-दीड वर्षापासून या भागातील लोकांनी तो रस्ता चालू व्हावा ह्यासाठी लातूरच्या संबंधित महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदने, अर्ज, विनंत्या केलेल्या आहेत आणि तरीही हा रस्ता त्यांना वापरण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय हे आपण थेट समजून घेणार आहोत। लातूर शहराच्या आमदारांनी विधानभवनात हा प्रश्न मांडलेला आहे, सरकारच्या पटलावर हा प्रश्न आलेला आहे, परंतु वस्तुस्थिती या प्रकरणाची काय, नेमकं हा रस्ता बंद झाल्यामुळं या भागातील नागरिकांना काय प्रॉब्लेम होणार आहेत, ह्या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही थेट या इथं आहेत, ग्राउंडवर आहेत, तुळजाभवानी नगरमध्ये आहे। माझ्यासोबत अनेक नागरिक या भागातले आहेत, यांच्यासोबत आपण बोलणार आहेत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत नेमकी ही रस्त्याची वस्तुस्थिती काय, नेमकं प्रकरण काय आहे। ताई, जसं की तुम्ही पण सगळे जाणतायत की शहराच्या आमदारांनी सध्या प्रश्न तुमच्या रस्त्याचा उपस्थित केलेला आहे आणि त्याला मंत्र्यांनी उत्तर पण दिलेलं आहे। नेमकं हा रस्ता किती वर्षापासून तुम्ही वापरत होता आणि आता नेमकं ह्या रस्त्याचं काय झालेलं आहे? 25 ते 30 वर्ष झाले हे रोड चालू आहे। आम्ही ते घरं आहेत, रोड होण्याच्या अगोदरपासून हे रस्ता आहे। आमच्या पोतदार स्कूलला महिला आहेत, करून खाणाऱ्या गरीब, शाळेला विद्यार्थी आहेत, तरी खूप आम्हाला लांबून जावं लागतं। एखादी जर व्यक्ती आमचा गावला गेला तरी आम्हाला प्रेत त्यांचं असं मिरवणूक आल्यासारखं काढून जावं लागतं, इतका आम्हाला त्रास आहे। रोड आम्हाला पाहिजे। म्हणजे आत्ता हा जो रस्ता बंद करण्यात आलेला आहे तो तुम्ही वापरत होतात, किती वर्षापासून वापरत? आम्ही 25 वर्षापासून रस्ता वापरत होतो। रातोरात रस्ता बंद केला आणि खूपच अडचणी आले ह्याच्यामध्ये। आता कुणी एखादी झालं, काही अपघात झालं, काही एखादी पालखी जशी जाते तसं जायला पाहिजे इथून आम्हाला सगळ्या लोकांना। किती दिवसापासून हा रस्ता बंद आहे? हा जवळपास आता 1 वर्षापासून हा रस्ता बंद केलेला आहे। आणि 1 वर्ष तुम्ही पाठपुरावा करत आहेत? हो, 1 वर्षापासून महापालिकेत नगररचनाकर यांच्याकडे चक्रा मारत आहोत आणि तिथं यश न मिळाल्यामुळे आम्ही आमदार साहेब अमित देशमुख यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी येऊन भेट घेतली आणि महापालिकेत त्यांनी सुद्धा हे केल्यानंतर त्यांनी सुद्धा 2-3 वेळेस सांगितल्यानंतरही त्याने काही हा रस्ता मोकळा करून न दिल्यामुळे हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला। इथं रस्त्याला मोजणी करत असताना नोटीस दिली हव्या होत्या शेजाऱ्याला, तर इथं नोटीस शेजाऱ्याला दिली नाही आणि ज्याला नोटीस दिली ते जे जागे मालक 3 जण ते एकमेकालाच नोटीस दिलेली आहे आणि बाकी कोणतरी आवडीकर आहे तो तर इथं नाही, त्याची फ्लॉटिंग नाही, त्याला नोटीस दिली आहे। आणि ही जी मोजणी केलेली आहे, मोजणी अधिकारी नाचपल्ले साहेबांनी मोजणी हे तिथं त्यांच्या कार्यालयात बसून केलेली मोजणी आहे। त्याने इथं आले नाही, त्यांनी इथे येऊन मोजणी केलेली नाही, त्याने इथं समक्ष येऊन कसं आहे मोजणी करत असताना शेजाऱ्याला बोलावं लागतं। सर, मी आत्ता 2-3 लोकांशी बोललो। खूप वर्षापासून लोक रस्ता वापरत होती आणि मागच्या वर्षभरापूर्वी अचानकपणे रात्रीतनं हा रस्ता तुमच्यासाठी बंद करण्यात आला। ह्या सगळ्या लढाईत मे बी तुम्ही पण होतात वर्षभराच्या, नेमकं तुमचे अनुभव काय सांगाल आणि हा रस्ता बंद झाल्यामुळे या भागातील नागरिकांना किती लोकसंख्येवर काय परिणाम होऊ शकतात, काय सांगाल? या भागामध्ये 30 वर्षापासून हा रस्ता होता। आज हा रस्ता रात्रीतनं गायब झाल्यामुळं जवळपास 4,500 लोकसंख्येला रिंग रोडला जाण्यासाठी इथल्या जवळपास CBSE स्कूल इथनं खूप जवळ आहेत, इथनं जाण्यासाठी हा रस्ता बंद झाला। आणि इथनं ह्या भागामध्ये जर कोणी मयत झालं तर त्यांना स्मशानभूमीला जाण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर परत जावं लागतं। पण हा रस्ता जर खुला झाला, इथनं फक्त अर्ध्या किलोमीटरवरती स्मशानभूमी आहे आणि पोद्दार, संत तुकाराम, झी इंटरनॅशनल स्कूल इथनं फक्त अर्ध्या किलोमीटरवरती आहेत। ह्या भागामध्ये खूप पालक, खूप लहान लेकरं त्या स्कूलला असल्यामुळं यांची गैरसोय होत आहे। आणि प्रशासनाकडनं तुम्हाला म्हणजे टाळाटाळीची वगैरे उत्तरं देण्यात आली असं सरांनी सांगितलेलं आहे। नेमकं माझा एक हा प्रश्न आहे, तुम्ही खूप जुने इथले रहिवासी आहात, तर तुमच्या डॉक्युमेंटवर रजिस्ट्री वगैरे जी काय असेल, ह्या रस्त्याची नोंद कशा पद्धतीची आहे त्याच्याबद्दल काय सांगा? या रस्त्याची नोंद 20 फुटाचा हा रस्ता आहे। या रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत बांधकाम परवाने दिलेले आहेत, महानगरपालिकेने रस्ता केलेला आहे, पण ते चुकीची माहिती देतात की रस्ता नाही, पण रस्ता हा त्यांनीच केलेला आहे। महानगरपालिकेने लोकांना बांधकाम परवाने दिलेले आहेत, लोकांचे NA केलेले आहेत, ते चुकीची माहिती देऊन व पुढच्या अधिकाऱ्यांना टोलवाटोली करतात।
बरं, हा रस्ता म्हणजे शेवटपर्यंत जोडलेला आहे का तुमच्या काही पेपर्सवरती? हा रस्ता पेपरवरती नाही, पण आतमध्ये जो दुसरे रस्ते आहेत ते गाडी रस्ता आहे. गुगल मॅपवरती पहा, हा रस्ता पण दाखवला जातो. आणि इथनं जाणारा जो आउटलेट आहे गटाराचा तो त्याच सर्वे नंबरमधनं आहे. अच्छा. तर हे 2-3 टेक्निकल मुद्दे पण सरांनी सांगितलेले आहेत. गुगल मॅप असेल किंवा टाउन प्लॅनिंग जे शहराचं असतं त्याच्यामध्ये पण या रस्त्याची नोंद आहे. अजून पण काही महिला आहेत त्या पण ह्या बोलू इच्छित आहेत, त्यांना पण मी आम्हाला खूप परेशानी होईल लांबून जायला. आम्ही 15-20 वर्ष झालं आम्ही इथूनच जात होतो. परत आता ही रातोरात बंद करण्यामुळं आम्हाला तिकडून जावं लागले. ह्याच्या दादाजी कोंडेनगरमधून खूप लांब पडायला आम्हाला ही रस्ता व्हायलाच पाहिजे. हा रस्ता खुला नाही जर झाला तर आम्ही खूप मोठं आंदोलन छेडणार आहे, उपोषण करणार आहे. जे काही जमेल ते आंदोलन आम्ही करणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व जवळपास 4,500 लोकसंख्येच्या या वस्तीतले लोक आम्ही या प्रत्येक गोष्टीला तयार आहे. नागरिकांची जी गैरसोय होते ह्याच्या विरोधात नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. विधानभवनात प्रश्न मांडल्यानंतर ही प्रश्न सुटतो का येत्या काळात आपल्याला कळणारच आहे. परंतु भिंत बनवत असताना किंवा कुठलाही रस्ता ब्लॉक करत असताना ज्या नियमांचा पालन केलं पाहिजे ते तुर्तास तरी दिसत नाही आहे. भिंत बांधण्यासाठी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना नोटिसा पण दिल्या पाहिजेत. तशा कुठल्या स्वरूपाच्या नोटिसा या नागरिकांना मिळाल्या नसल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. तसेच ही भिंत जी उभी आहे त्याचा पण परवाना आहे का ह्याविषयी पण मोठ्या प्रमाणात माहिती घेण्याची गरजेची आहे. भारत सत्ता असेच आपले वेगवेगळे विषय आपल्या लातूर शहर परिसरातले आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला पण काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.